तर पार्थ पवारांची फाईल महसूल मंत्री असताना माझ्याकडे 2 ते 3 वेळेला आली होती, मात्र योग्य निर्णय देत त्यावेळी फाईल नाकारली असा गौप्यस्फोट केलाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी। ते उच्च न्यायालयात देखील जाऊन आले होते असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं। कुणी महसूल मंत्री झाला तर काही महाराष्ट्रातले विषय परत त्यांच्याकडे येत असतात आणि ते काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागतो कारण जमिनीच्या संदर्भात असतं। विशेषतः सरकारी जमिनीच्या बाबतीत ती लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत असते, त्यामुळे काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागत असतात। आपणच जरा खवलदार असतो त्या जमिनीचे, म्हणून घ्यावा लागतात ते निर्णय काळजीपूर्वक। तसे मी हे थेट दृश्य आता आपण बघतोय। रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत। काही दिवसांपासून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जोरदार आंदोलन होत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांकडनं किंवा एकूणच महाविकास आघाडीकडनं रुपाली चाकणकर यांचा काही प्रकरणांमध्ये राजीनामा देखील मागण्यात आला आणि त्यांच्या विरोधात हे रणकंदन माजलेलं असताना रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आलेल्या आहेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आतापर्यंत अनेक पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात आली अनेक प्रकरणांमध्ये। आणि आज रुपाली चाकणकर या अजित पवार यांच्या भेटीसाठी नेमक्या कोणत्या विषयासंदर्भात नेमकी काय चर्चा या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, रुपाली चाकणकर आल्यात अजित पवारांच्या भेटीला, काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये 2 रुपालीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहे। रुपाली ठोंबरे वर्सेस रुपाली चाकणकर। रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत आणि रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत। तर खरं तर फलटण प्रकरण असेल किंवा इतर प्रकरणे असतील त्या प्रकरणी रुपाली ठोंबरेंनी थेट रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला होता आणि त्यानंतर काल उशिरा रुपाली ठोंबरे यांना पक्षाची नोटीस आली। त्यानंतर रुपाली ठोंबरेंनी आज अजित पवारांची भेट घेतली आणि अजित पवारांसमोर सगळे पुरावे मांडणार, खुलासा पत्र जे पक्षाकडून आले त्याचा खुलासा करणार असं रुपाली ठोंबरेंनी सांगितलं होतं। आणि आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील या पक्ष कार्यालयात आलेले आहेत। रुपाली ठोंबरे इथून निघून गेल्या आणि त्यानंतर रुपाली चाकणकर जे आहेत ते या पक्ष कार्यालयात आलेल्या पाहायला मिळत आहेत। आता अजित पवारांची ते भेट घेणार आहेत। नेमकं अजित पवारांना भेटून ते काय बोलतात, काय खरं तर रुपाली ठोंबरेंनी आत्ताच काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत आरोप केला की माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याचं जे षडयंत्र आहे ते रुपाली चाकणकरांनी रचलं। ज्या माधवी खंडाळकर आहेत त्यांना नेमकं कुणी सांगितलं की माझ्या विरोधात गुन्हा दाखल करा, तर त्यांनी थेट रुपाली चाकणकरांचं नाव घेतलं आणि या सगळ्यानंतर आता अजित पवारांना भेटून रुपाली चाकणकर नेमकं काय सांगतात किंवा काय त्या बैठकीमध्ये दोघांमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहा। पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अजित पवार यांची भेट घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आलेल्या आहेत। या भेटीनंतरची माहिती आपण घेऊच। पुढची बातमी बघूयात। महत्त्वाची ती म्हणजे पार्थ पवार यांची कंपनी हिमनगाचे टोके आहे आणि हिमनगाचे टोक आहे आणि राज्यातील अनेक मागासवर्गीय जमिनी धाक दाखवून ताब्यात घेतल्या जात आहेत आणि या सगळ्या जमिनी सरकारनं धनदांडग्यांच्या हातून काढून घेऊन पुन्हा त्या गरिबांना द्याव्यात, त्यासाठी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी छोटे मासे गळाला लावण्यात आलेत, मोठ्या माशांना यातून वाचवलं जात आहे असा आरोप हंडोरेंनी केलाय। अजित पवार यांची भूमिका असल्याशिवाय इतका मोठा व्यवहार होतो का असा संशय हंडोरेंनी व्यक्त केलाय। याच्यामध्ये आपण बघतोय छोटे छोटे मासे गळाला लागलेले आहेत, सगळे लावण्याचा प्रयत्न झालेले आहेत, मोठे मासे सेफ राहिलेले आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतो। अजित पवार हा मोठा मासा आहे का? अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? अजित पवारांचा याच्याशी संबंध असल्याशिवाय एवढं मोठं प्रकरण घडतंय का? 2000 कोटीची शासकीय जमीन, महारवतनाची जमीन, ही जमीन 300 कोटीला देण्याचा जो घाट घालण्याचा प्रयत्न आहे, निश्चितपणे याच्या मागे भूमिका अजित पवारांची आहे। अजितदादा पवारांचा मुलगा पार्थ पवार यांची जी कंपनी आहे ते हिमनगाचं टोक आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी, छत्रपती शाहूराजांनी आणि ब्रिटिश सरकारनं महारवतनाच्या जमीन
इनामी जमीन आणि गायरान जमिनी या मागासवर्गीय समाजाला दिलेल्या होत्या, परंतु काही वर्षापासून या महाराष्ट्रातले धनदांडगे या जमिनी लुटण्याचं कट कारस्थान सातत्यानं गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या सगळ्या जमिनी या धनदांडग्याकडून काढून घ्याव्यात, याच्यावर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि या सगळ्या जमिनी पुन्हा एकदा या मागासवर्गीयांच्या ताब्यात देण्यात याव्यात. त्यासाठी नवीन पद्धतीनं शासनानं कायदा करावा. तर एकीकडे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचं प्रकरण समोर आलेलं असताना आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री प्रताप सरनाईकांवरती गंभीर आरोप केलेत. सरनाईकांनी मीरा भाईंदरमध्ये 200 कोटींची जागा केवळ 3 कोटींमध्ये लाटल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. सरनाईकांनी आपल्या संस्थेसाठी ही जागा लाटल्याचा आरोप आहे वडेट्टीवारांचा. या संदर्भात लवकरच माहिती देणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली. मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो. लुटा, आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे. त्याचं सर्वे नंबर पासून सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि हे घोटाळे कुठेतरी थांबले पाहिजेत. त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल. वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात. प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल. तर विजय वडेट्टीवारांनी कागदोपत्री पुरावे द्यावेत असं सरनाईक म्हणतायत. वडेट्टीवार म्हणतायत ती जमीन कुठे आहे ते बघायला आलोय, मी घेतलेली जमीन कुठे आहे ते शोधायला आलोय असं म्हणत प्रताप सरनाईक यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले. कुठल्याही मंत्र्यावर आरोप करत असताना काहीतरी पुरावे देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं शेवटी मी सुद्धा बघतोय मीरा भाईंदर आहे, माझा मतदारसंघ आहे, माझ्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी जमीन कुठे आहे याचा शोध मी सुद्धा घेतोय. त्यामुळे त्यांनी पुराव्यानिशी काही गोष्टी ज्या आहेत त्या सिद्ध कराव्या, जेणेकरून त्यांच्या ज्या आरोपाला मी उत्तर देऊ शकतो. नेमकं ही जागा कुठे येते ते मलाच माहिती नाही, त्यांना विचारा आणि मला सांगा, म्हणजे मी सुद्धा जाऊन बघील ना की जागा तुम्हाला सापडली तर तुम्ही त्यांना पाठवा. नाही, मी आता त्यांनी कुठली जागा, कारण मी शेवटी एक व्यावसायिक आहे, माझ्या जागा कन्स्ट्रक्शन एरिया भरपूर ठिकाणी चालू आहे, त्यांनी मला सांगावं कुठली जागा आहे, मग मी त्या जागेचं काही कागदपत्र जर त्यांनी सादर केले तर त्यावर खुलासा निश्चितपणे करेल. तर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं राधाकृष्ण विखे पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं सुरू आहे असं वादग्रस्त विधान विखे पाटलांनी केलं. चूक लक्षात येताच त्यांनी आपण शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करणार आहोत अशी सारवासारव केली. मात्र त्यांच्या या विधानामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. तर आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारनं ते जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे. 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरता काय शासनाने करायचं, पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं. राधाकृष्णांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत किती वेळा थकबाकी, थकहमी, कर्जमाफी, कर्जमुक्तीवर काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला. उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहीर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही.
यानंतर एक मोठी बातमी बघूया, ती म्हणजे प्रताप सरनाईक यांचा ताफा अडवण्यात आलाय दहिसर टोलनाका इथे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा दहिसर टोलनाका हा वसई परिसरामध्ये हलवण्याला विरोध करत ताफा अडवण्यात आलाय. काँग्रेस नेते विजय पाटील तसंच भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी हा ताफा अडवला. महामार्गावरती वाढती वाहतूक कोंडी, मोठमोठे पडलेले खड्डे यामुळे अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिक संतप्त आहेत आणि परिसरातील स्थानिकांनी थेट प्रताप सरनाईक यांचा ताफा अडवून NHIच्या अधिकाऱ्यांवरती संताप व्यक्त केला. पुढची बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता रंगली आहे. तर दरम्यान याचवरनं नारायण राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेला इशारा दिलाय. कणकवलीमध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेनं युती केल्यास आम्ही शिवसेनेसोबत संबंध तोडू असं वक्तव्य खासदार नारायण राणेंनी केलंय. कोकणात 2 जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेसोबत संबंध तोडू असं राणेंनी म्हटलं. राजन तेली हे शिंदेंच्या शिवसेनेत तात्पुरते नेते आहेत असा टोला राणेंनी लगावला. दरम्यान दोन्ही पक्षात युती होणार नाही असा देखील विश्वास ठामपणे राणेंनी व्यक्त केला. माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या 2 जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही. 2 माणसांना मी BJPशी संबंध मानत नाही. एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन. आता कणकवली युती होते आहे का? तो कोण? राजन तेली टेम्पररी आहे. हा आता आलाय, अजून तो परमनंट व्हायचा आहे. अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे. ते म्हणजे परमनंटचा सिक्का लागावं की नाही. आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही.